नमस्कार. आज आपण बघणार आहे सेकंड इयर प्रॅक्टिकल मध्ये डीसी कंपाऊंड मोटर 4 पॉइंट स्टार्टरच्या द्वारे आपल्याला चालू करायचे. पहिल्यांदा त्याचं कनेक्शन करायचे, चालू करून त्या ठिकाणी आपल्याला त्याचे परफॉर्मन्स बघायचा त्या ठिकाणी. ओके, प्रॅक्टिकल मध्ये दिले, चालू केले. प्रॅक्टिकल मध्ये दिले आपल्याला 4 पॉइंट स्टार्टर. बघा 3 पॉइंट आणि 4 पॉइंट स्टार्टरच्या द्वारे आपल्याला मशीन स्टार्टर असेंबल करायचे, त्याची देखभाल आणि दुरुस्तीच्या याच्यातले प्रॅक्टिस दिले. पण आपण काय घेणार याच्यातलं 4 पॉइंट स्टार्टर, ज्या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड मोटर त्या ठिकाणी चालू करायचे. तर बघा या ठिकाणी जी डायग्राम दिलेली आहे ही 4 पॉइंट स्टार्टरची वर दिलेली आहे. तर म्हणजेच काय करतो आपण त्या ठिकाणी, ही जी डायग्राम आहे खालची ही आहे कंपाऊंड मोटरची. आता पहिल्यांदा 4 पॉइंट स्टार्टर बद्दल माहिती घेऊ. 4 पॉइंट स्टार्टर जो आहे या ठिकाणी 4 टर्मिनल आहेत म्हणून त्याला आपण 4 पॉइंट म्हटलं. पहिला पॉझिटिव्ह, दुसरा निगेटिव्ह, तिसरा फील्ड, नंतर आर्मेचर. आता याच्या अगोदरच्या व्हिडिओत आपण 4 पॉइंट स्टार्टर बद्दल परिपूर्ण माहिती सांगितली, तरी एकदा परत सांगतो आपण. या ठिकाणी बघा पॉझिटिव्ह जे टर्मिनल आहे ही घेतलं आपण या ठिकाणी या कॉइल साठी घेतले. आणि ही कॉइल जे दिली की याच्यातून जो सप्लाय आहे तो दिला सरळ आपण हँडलला, आणि हँडल मार्फत जो सप्लाय आहे तो कसा आहे इथून या ठिकाणी. मग याचं जे बघा पहिलं जे टोक आहे रेझिस्टन्सचं, फिक्स रेझिस्टन्सचं स्टार्टिंग रेझिस्टर, तर ते याचं जे पहिलं टोक आहे ते सरळ दिलं एनव्हीसी कॉइलच्या या टोकाशी. आणि या रेझिस्टन्सचं जे दुसरं टोक आहे ते सरळ दिलं आपण आर्मेचरला. आणि याच्यातून जे एनव्हीसी कॉइल दिलेली आहे ते एनव्हीसी कॉइलचं जे खालचं टोक आहे त्याला दिलं आपण प्रोटेक्टिव्ह रेझिस्टर दिलेला आहे आपण या ठिकाणी खालच्या साईडला. आणि तो कुठं जोडलाय तर सरळ जोडला आपण कुठं तर न्यूट्रल, म्हणजेच या ठिकाणी डीसी सप्लाय मध्ये आपण त्याला म्हणतो निगेटिव्ह सप्लाय. आणि जो अशा पद्धतीने काय केलंय, इथून पॉझिटिव्ह घेतलाय, इकडनं याला निगेटिव्ह दिलाय, आणि प्रोटेक्टिव्ह जो रेझिस्टन्स जोडलाय हा फिक्स रेझिस्टन्स असणार या ठिकाणी तर एनव्हीसी कॉइलच्या दुसऱ्या टोकाला. आता ही जी कॉइल आहे ही ओव्हरलोड कॉइल, म्हणजे जर काही इमर्जन्सी प्रॉब्लेम जर झाला तर हे काय करणार या ठिकाणी शॉर्ट होणार, आणि ही जो सप्लाय आहे हा सप्लाय या ठिकाणी बॅकला येणार, म्हणजे हे स्टार्टर काय होईल ऑफ कंडिशनला. हे झालं 4 पॉइंट स्टार्टर. 4 पॉइंट स्टार्टरला दिले 4 पॉइंट. आता आपल्याला काय लावायचे, डीसी कंपाऊंड मोटर लावायचे. बघा ही आता हे मोटर लावत असताना जसं आपण इथं पॉझिटिव्ह दिलंय, इकडनं निगेटिव्ह दिलंय, आणि आता आपल्याला काढायचं काय तर या स्टार्टर मार्फत पॉझिटिव्ह सप्लाय बाहेर काढायचा आहे, तो म्हणजे आर्मेचर मार्फत आणि एक फील्ड मार्फत. मग आता आर्मेचर मार्फत जर इथं तर बघा रेझिस्टन्स मार्फत जो आर्मेचर इथं दिलेलं आहे, तर हे जे टोक दिलेलं आहे पहिलं हे D1 D2, इथं A1 A2 हे दिलेलं आहे E1 E2. म्हणजे या ठिकाणी काय करतो आपण D1 D2 म्हणजे ही आहे सिरीज कॉइल. सिरीज कॉइलचा पहिला टोक दिला D1, इथं दिलंय दुसरं टोक D2. या ठिकाणी आर्मेचरचं दिलेलं आहे A1, इथं दिलंय A2, आणि फील्ड कॉइलचं दिलेलं आहे E1 E2. म्हणजे असे जे किती टोकं झाले आता 1 2 3 आणि 1 2 3, म्हणजे जवळपास एका एकाचे झाले 2, म्हणजे किती झाले 6 टोकं. त्याचे आपल्याला काय बनवायचे, ही जी कॉइल आहे कंपाऊंड आहे ना, म्हणजे या ठिकाणी 2 कनेक्शन येतील, एक सिरीज आणि एक पॅरलल. तर हे जे D1 D2 म्हणजे हा जो पहिला टोक आहे हा जोडला आर्मेचरशी, हे जे D2 आणि A1 हा जोडला या ठिकाणी शॉर्ट केलाय, आणि हे जे A2 आहे हे जोडले या ठिकाणी. आता आपल्याला काय द्यायचं आहे निगेटिव्ह, इकडनं वर पॉझिटिव्ह दिले ना, खाली द्यायचं आपल्याला निगेटिव्ह. आता याच्याच पॅरलल मध्ये जोडायची आपल्याला शंट कॉइल, म्हणजे या ठिकाणी E1 E2. आता जो फील्डचं जे टोक होतं या ठिकाणी, तर फील्डच्या टोका आपण सरळ एक टोक कशाला जोडलं E1 ला. याच्यामधला जो E2 होता तो आणि हा आर्मेचरचा A2 हे एकत्र जोडले. याला काय जोडलं आपण, जो आलेला निगेटिव्ह सप्लाय होता त्याची एक वायर याला जोडली, आणि ही जी आहे या ठिकाणी स्टार्टर मार्फत आलेली जी वायर आहे बघा इथं, ही निगेटिव्ह वायर याला सुद्धा जोडली. असं काय दिलेलं आपण डीसी कंपाऊंड मोटर आपल्याला जोडायचे. हे जोडत असताना आपल्याला काय काय साधने साहित्य लागतील तर डीसी कंपाऊंड मोटर लागेल, 4 पॉइंट स्टार्टर लागेल, कॉम्बिनेशन प्लायर, स्क्रूड्रायव्हर, टेस्टर, टेस्टिंग लॅम्प. कारण की आपल्याला हे जे आहेत याचे कनेक्शन चेक करायचे आहे. या ठिकाणी आपण कसं करणार, कंटिन्युअस टेस्टिंग मार्फत या ठिकाणी आपण टेस्ट करून चेक करू शकतो की हा शंट कॉइलचा आहे, हा सिरीजचा आहे, आणि हा आर्मेचरचा आहे. त्याला चालू करण्यासाठी काय लागणार तर डीसी सप्लाय लागणार. आता ऍक्च्युअल आपण त्याच्यामध्ये बघू डीसी सप्लाय आपल्याला कुठून घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी आपल्याला डीसी सप्लाय घ्यायचा आहे ना, तर डीसी सप्लाय कुठून घेणार आहे आपण, तर आपल्याकडे जो डीसी सप्लाय येतो तो आहे कंट्रोल पॅनल ऑफ मोटर जनरेटर सेट AC टू DC मधला. तर याच्यासाठी काय देणार आपण सप्लाय, इथं 3 फेज सप्लाय दिलेला असणार RYB, मग इथे MCB, याच्यातून इथं दिलेलं आहे पुढे हे दिलं आपलं फ्यूज पहिला R चा दिलं Y, आणि B काय दिलेलं आहे इंडिकेटर. त्याच्या मार्फत व्होल्ट मीटर, एमीटर, परत एमीटर, आणि ही जी दिलेली आहे मॅन्युअल स्टार्ट डेटा स्टार्टर, याच्या मार्फत ही मशीन स्टार्ट होईल.
याचे जे कनेक्शन आहे 6 कनेक्शन या ठिकाणी जोडले आणि याच्यानंतर जो आहे तर ते हे जे दिलेलं आहे A1 A2 आणि F1 F2 हा दिलेला आहे शंट जनरेटर. आणि शंट जनरेटर मध्ये याच्यातून जो आउटपुट निघेल आपल्याला इथून तर तो आउटपुट असेल जवळपास या ठिकाणी 230-250च्या आसपास. तर हा आउटपुट आपल्याला कुठे न्यायचा आहे सरळ त्या ठिकाणी आपल्याला डीसीचं जे 4 पॉईंट स्टार्टर आहे त्या स्टार्टरला आपल्याला त्याला जोडायचं आहे. मग स्टार्टरला जोडत असताना त्याचे पण आपण कनेक्शन बघू स्टार्टरचे. त्या ठिकाणी जो आउटपुट घेतलाय तो बघा हे जे स्टार्टर दिलेलं आहे या ठिकाणी दिलेलं आहे आपण 4 पॉईंट डीसी स्टार्टर. व्होल्टेज दिलेलं 220 एम्पियर 2 आणि मोटर टाईप कोणती दिले कंपाऊंड. कंपाऊंड मोटरसाठी हा स्टार्टर या ठिकाणी आपण वापरतो. याचे टोकं किती दिले 4 बघा इथं एल इथे ई एफ आणि एन. एन म्हणजे या ठिकाणी निगेटिव्ह. तर त्या आपण डायग्राम मध्ये बघितलं हा जो निगेटिव्ह पॉईंट तिथं बाजूलाच होता या ठिकाणी एफ आणि ए होता. ते या स्टार्टर मध्ये असं दिलेलं या ठिकाणी. ओके ते काय हरकत नाही आपल्याला फक्त 4 टर्मिनल मधून जो सप्लाय बाहेर काढायचा तो आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. इथं दिला पॉझिटिव्ह इथं दिला निगेटिव्ह. बघा ही जी आहेत मगाशी तुम्हाला त्या पॅनल मार्फत जे सांगितलं होतं ते जो डीसी सप्लाय आउटपुटला येतो तो आपण या ठिकाणी काय बनवतो त्याला याला इनकमर बनवतो. हे जे पॉझिटिव्ह आहे हे निगेटिव्ह आहे. तर पॉझिटिव्हचं टोक हे पॉझिटिव्हशी जोडलं निगेटिव्हचं टोक हे निगेटिव्हशी जोडलं आणि या ठिकाणी हा जो सप्लाय तुम्हाला या डायग्राम मध्ये दाखवलाय याच्या मार्फत काय होईल ज्यावेळेस आपण हे स्टार्टर स्टार्ट करू त्यामुळे मार्फत हा पॉझिटिव्ह सप्लाय इथं बाहेर येईल. इथं आर्मेचर इथं फील्ड निगेटिव्ह तर सरळ आपण याच्या मार्फत बघा ही जी कॉईल वायर आहे ही आपण सरळ बाहेर काढली. आता जे पॉझिटिव्ह जे सप्लाय येतो तो आर्मेचर आणि फील्ड याच्या मार्फत बाहेर. निगेटिव्हची ही आहे पॉझिटिव्हची आणि ही आहे फील्डची म्हणजे हे आर्मेचर हे फील्ड आणि हे निगेटिव्ह. त्याच वायरी आपण सेम या ठिकाणी घेतल्या. ही जी मोटर आहे ही डीसी कंपाऊंड मोटर ही डीसी कंपाऊंड मोटरच पॅनल आहे या ठिकाणी. इथं इनपुट देतो निगेटिव्ह इथं पॉझिटिव्ह या मार्फत व्होल्टमीटर ॲमीटर इंडिकेटर रेओस्टॅट A1 A2 F1 F2 C1 C2. पण आपण काय केलं की प्रत्यक्ष कनेक्शन आपल्याला कसं करता येईल ते आपण या ठिकाणी दाखवण्यासाठी काय केलं की आपण बाहेर कनेक्शन काढलंय. मग हे जे A1 A2 जे आहेत या ठिकाणी जे कनेक्शन आहे ते आहे रेड कलरचे वायर. या ठिकाणी F1 F2 ची जी आहे त्याची आहे ब्लॅक कलरची वायर. या ठिकाणी C1 C2 आहे हे या ठिकाणी येलो कलरची वायर. ओके मग आता याच्यामध्ये आपण आणखी एक काय केलं की जिथं 1 1 आहेत म्हणजे A1 F1 आणि C1 त्या वायरीला काय मारली आपण एक गाठ मारलेली आहे. म्हणजे ते बघा या ठिकाणी असं दिलेलं आहे. मोटरच्या टर्मिनल मधून आले ही आहे रेड कलरची वायर बघा एक गाठ मारली मी सांगितलं होतं ती आहे A1 ची. याच्या बाजूला आहे A2 ची. आता नंतर आहे ब्लॅक कलरची म्हणजे हा आहे आर्मेचर. तर आर्मेचरची बघा इथं गाठ मारलेली हा आहे A1. ओके हा आहे A1 सॉरी F1 फील्डची आहे हे F1 आणि हे आहे F2 ची. हे आर्मेचर सांगितलं ना तुम्हाला रेडची. ही ब्लॅक कलरची कशाची आहे फील्डची. तर फील्डला एक गाठ मारलेली हे F1 या ठिकाणी F2 आणि नंतर आहे येलो कलर आहे सिरीज. तर ही आहे C1 इथं आहे C2 किंवा त्या डायग्राम मध्ये दिल्याप्रमाणे इथं D1 इथं D2 दिलेलं आहे. आता कनेक्शन कसे करायचे आहेत तर आपण डायग्राम मध्ये सांगितले परत आपल्याला एकदा परत दाखवतो. याचं जे कनेक्शन करायचं आहे ते आहे D1 D2 A1 A2 E1 E2. याच्यावर आपण एक रेओस्टॅट सुद्धा लावू शकतो इथं. ओके तर मी आता प्रॅक्टिकलचे रेओस्टॅट लावलेले इथं. तर म्हणजे इथं R1 R2 आणि त्याच्यानंतर D1 D2 येईल असं. आता हेच डायग्राम आपण या ठिकाणी ट्रेस करूया. म्हणजे बघा पॉझिटिव्ह निगेटिव्ह दाखवलं तुम्हाला या ठिकाणी स्टार्टर पण दाखवलं तिथून तो पॉझिटिव्ह निगेटिव्ह हा आता फील्ड आणि आर्मेचर आणि हा निगेटिव्ह हे जे 3 टोक आहे हे जोडणी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो. बघा ही जी जोडणी केली आपण म्हणजे ही R1 R2. तर बघा याला काय लावलंय आपण R1 R2 ला. तर जो हा आपण मेन सप्लाय घेतला कशातून आर्मेचर सॉरी स्टार्टर मधून. तर स्टार्टरचं एक कनेक्शन लावलं या ठिकाणी पॉझिटिव्ह म्हणजे हे आलं आर्मेचरचं. आर्मेचरचं आल्यानंतर या ठिकाणी हा R1 आहे मग इथं झाला R2 या ठिकाणी झालंय C1. ओके म्हणजे इथं जे दिलेलं आहे तुम्हाला सॉरी इथं D1 हे टोक आहे D1 चं. ओके मग आता हे जे दिलेलं आहे तुम्हाला D2 तर याचं जे D2 आहे हे इथं D2 कशाला जोडलं रेड कलरची कशाची आर्मेचरची. तर आर्मेचरच्या फर्स्टची. ते बघा या ठिकाणी आर्मेचरच्या फर्स्टची. मग आता आर्मेचरचं सेकंड. तर आर्मेचरचं सेकंड कोणतं आहे तर ही रेड कलरची वायर मग आर्मेचरची सेकंड. आता या ठिकाणी एक ब्लॅक कलरची दिसते आणि एक येलो कलरची दिसते बरोबर.
तर ब्लॅक कलरची जी आहे ती आहे फील्ड. तर मग त्याच्यानंतर काय केलं आपण, फील्डचं एक टोक घेतलं, बरोबर. आता ही जी वायर आहे ही मेन वायर आहे, तर याच्यातून जे फील्डचं जे स्टार्टर मधून आलेलं आहे, ओके, हे बघा आता हे जे फील्डचं 1 आणि ह्या ठिकाणी दिलं 2 टोक. तर बघा 1चं जे टोक आहे ही जी मेन वायर आहे ना स्टार्टर मधून आलेली, तर ही कोणती आहे, फील्डची. तर मग फील्डच्या 1ची बघा इथं, म्हणजे हे E1 आणि याचं जे E2 जे टोक आहे ते जोडलं या ठिकाणी. माझ्या आता मगाची जी वायर तुम्हाला सांगितली ती आर्मेचर A2 ची, ही इथं आणि हे E2. बघा ही जे टोक आहे हे एक या ठिकाणी जोडलं आपण निगेटिव्ह, तर हे जे मेन मधून आलेली निगेटिव्ह आहे ती जोडली या ठिकाणी. मग आता आपलं फक्त एक कोणते राहिलं, तर त्या ठिकाणी हे जे कनेक्शन आहे बघा A1 आणि D2, ते कनेक्शन या ठिकाणी मारलं आपण जॉईंट. अशा पद्धतीने काय केलं की आपण कनेक्शन ट्रेस पण केलं आणि तुम्हाला व्यवस्थित जोडणी पण करून दाखवली. तर हे जे जोडल्यानंतर काय करू शकतो आपण, या ठिकाणी याला डीसी सप्लाय द्यायचा. डीसी सप्लाय देऊन आपण काय करू शकतो, ही मोटर चालू करू शकतो. ओके, पण चालू करून बघूया. या ठिकाणी आता आपण काय केले, मोटर स्टार्ट केली, म्हणजे मोटर AC टू DC जनरेटर स्टार्ट केला. त्या ठिकाणी इथे डीसी सप्लाय आला. डीसी सप्लाय आला की नाही खरंच आपण चेक करू. या ठिकाणी आउटपुटचं जरा चालू कर, आउटपुट चालू करा जरा. आउटपुट चालू केलंय बघा. हे मल्टीमीटर आहे, मल्टीमीटर मध्ये कॉमन इथं व्होल्ट मीटर आणि या ठिकाणी जो दिलेला आहे हे डीसीचं सप्लाय आपण या ठिकाणी रेंज लावले. बघा पॉझिटिव्ह निगेटिव्हला लावा, किती आलं व्होल्टेज. पॉझिटिव्ह निगेटिव्हला लावल्यानंतर व्होल्टेज किती आलं, जवळपास 243-42 च्या आसपास आपल्याला व्होल्टेज आहे, म्हणजे सफिशियंट आहे आपल्याला डीसी सप्लाय लावण्यासाठी. ओके, तर ही जी मशीन आहे आपण आता स्टार्ट करूया 4 स्टार्टरच्या मार्फत. या ठिकाणी बघा हा स्टार्टर चालू करतो. या ठिकाणी काय केलं तर मशीन आपण स्टार्ट केली. मशीन स्टार्ट केल्यानंतर काय करतो की बघा पहिल्यांदा एकदम स्लो स्पीड आहे. स्लो स्पीड असल्यानंतर जवळपास किती आहे, तर स्लो स्पीड असल्यानंतर इथं बघा हे आरपीएम मीटर आहे, डिजिटल टेकोमीटर म्हणतात याला. आरपीएम वर सेट करायचं. किती आहे, जवळपास 400-500च्या आसपास आपली स्पीड आहे. जरा रेजिस्टन्स हे करा, बघा हळूहळू रेजिस्टन्स कमी केला त्यातला तर काय होतं, आपली स्पीड वाढतं. जवळपास आपल्याला किती पाहिजे, 1440 RPM या ठिकाणी पाहिजे मशीनचं. हळूहळू काय केलं आपण, रेजिस्टन्स त्या ठिकाणी दाखवतोय तुम्हाला. ओके, इथपर्यंत काय करू शकतो आपण, या मशीनला आपण स्टार्ट करू शकतो. ओके, स्पीड आहे जवळपास 1300, जवळपास 1440 RPM पर्यंत आपल्याला आणायचे. ठीक आहे, एवढं आपण त्याला कमी किंवा जास्त करू शकतो. या पद्धतीमध्ये काय करतो आपण की जी डीसी कंपाऊंड मोटर आहे, डीसी कंपाऊंड मोटर या ठिकाणी चालू केली, म्हणजे कोणत्या स्टार्टर मार्फत, 4 स्टार्टर मार्फत या ठिकाणी चालू केली. आणि याचे जे कनेक्शन्स आहे ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलेत. हे जे दिलेलं आहे रेओस्टॅट दाखवले, रेओस्टॅटचं दाखवा 0.8 एम्पियर्स आणि 300 ओमचा आपण या ठिकाणी रेओस्टॅट हा या ठिकाणी वापरलेला आहे. बरोबर, बघा अशा तऱ्हेने आपण काय करू शकतो, डीसी 4 स्टार्टरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, कंपाऊंड मशीन जी आहे ती चालू करू शकतो. म्हणजे त्याचे जे कनेक्शन्स आपल्याला करावं लागत असेल 4 स्टार्टरच्या द्वारे, आणि मशीनचे कनेक्शन जे आहे ते आयडेंटिफिकेशन करू शकतो आणि त्या मशीनला आपण चालू करू शकतो. चालू केल्यानंतर त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स आपल्याला या ठिकाणी बघता येईल. ओके, आणि बघितल्यानंतर जो काय आपण समजा हा रेओस्टॅट लावलेला आहे त्याच्या मार्फत जी आपल्याला स्पीड आहे ती सुद्धा स्पीड आपल्याला कमी किंवा थोडी त्या ठिकाणी जास्त करता येते. याच्या अगोदर जे लावलेलं होतं आपण काय लावलं होतं, इथं बघा ते आर्मेचरचं जो टोक होतं ते आपण या ठिकाणी याच्यामध्ये घेतलं होतं, म्हणजे आर्मेचरच्या सिरीज मध्ये आपण रेओस्टॅट लावले होते. आता या ठिकाणी थोडं एक चेंज केलं, काय केलं की फील्डच्या सिरीज मध्ये आपण रेओस्टॅट लावले आणि या ठिकाणी काय केलं गेला, अशा पद्धतीने जो आर्मेचरचा होता तो इथून काढलाय, हा सरळ या ठिकाणी लावलाय. म्हणजे जो स्टार्टर मधून घेतलेला होता आर्मेचरचा तो या ठिकाणी घेतला, त्याला काय लावलं, सिरीज कनेक्शनच्या ठिकाणी लावले. आणि जो फील्डचा जो आहे तर तो फील्डचा आता आपण या ठिकाणी याच्यामध्ये सिरीज मध्ये घेतलेला आहे. बघा या ठिकाणी जो आहे
जे आपण कनेक्शन केलंय, जे आर्मेचरच्या सिरीज मध्ये जे लावलेलं होतं त्याच्याऐवजी आपण काय केलं, फील्डच्या सिरीज मध्ये रेओस्टॅट लावलाय. त्याच्यानंतरचा आता काय जी रिएक्शन आहे ती आपण बघतोय. या ठिकाणी आरपीएम मीटर जे टेकोमीटर या ठिकाणी लावलं कंपाऊंड मोटरला. त्याची सुरुवातीची स्पीड किती आहे, 2163 आरपीएम आहे. हळूहळू आपण त्या ठिकाणी काय करतो, रेओस्टॅट त्या ठिकाणी कमी करतो. त्याचं कमी करा जरा. जे बघा स्पीड काय होतं या ठिकाणी वाढते, जवळपास 2300-2400 आरपीएम पर्यंत जाते. ठीक आहे. आणखी या ठिकाणी जाते. याचं सुद्धा जर वाढवलं जवळपास किती होतं, लास्ट स्पीड आपली 3200 आरपीएम पर्यंत या ठिकाणी येतो त्या ठिकाणी. ओके. अशा तऱ्हेने काय करू शकतो आपण, जी स्पीड आहे त्याच्याऐवजी थोडी स्पीड त्या ठिकाणी वाढतं. अशा तऱ्हेने हे जे प्रॅक्टिकल आहे या ठिकाणी आपण क्लोज करत आहे. आणि यामध्ये शिकायला काय मिळतं तर आर्मेचर 4 स्टार्टरचे कनेक्शन करणे, कंपाऊंड मोटरचे कनेक्शन करणे, ती मोटर चालवल्यानंतर त्या मोटरची स्पीड कमी किंवा जास्त करणे, एक आर्मेचर पद्धतीने, एक दुसरी फील्ड पद्धतीने. त्यामध्ये काय लावतो आपण, जर आर्मेचर कंट्रोल पद्धत जर करायची असेल तर आर्मेचरच्या सिरीज मध्ये लावतो, आणि फील्ड कंट्रोल करायचे असेल तर फील्डच्या सिरीज मध्ये लावतो. दोन्ही पण आपण तुम्हाला या ठिकाणी दाखवलेलं आहे. ओके. अशा तऱ्हेने या ठिकाणी प्रॅक्टिकल क्लोज होते. जर का समजा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा. विद्यार्थी मित्रांनो, तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ? जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवता येईल. जर काय आपल्याला आणखी याच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशियन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असतील तर कमेंट्समध्ये सांगा, त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया. तर पुन्हा एकदा सांगेल, लाईक अँड सबस्क्राईब करा.